बातमी आहे शिरूर येथून। आपल्या भारत देशाचा 75वा स्वातंत्र्य दिन असल्याने शिरूरमध्ये विविध कार्यक्रमांनी मोठ्या उत्साहात हा सोहळा पार पडलाय। त्यात हर घर तिरंगा, वृक्षारोपण, स्वच्छता, वीर जवान, वीर पत्नी, स्वातंत्र्य सैनिक, माजी सैनिकांचा सन्मान, रक्तदान, मशाल रॅली असे विविध उपक्रम घेण्यात आले। त्यात सर्व जाती धर्माच्या लोकांनी व शालेय विद्यार्थ्यांनी हिरिरीने सहभाग घेतला। 15 ऑगस्ट रोजी शिरूर येथील मुख्य शासकीय ध्वजारोहण तहसीलदार प्रशांत पिसाळ यांच्या हस्ते पार पडले। यावेळी शिरूर हवेलीचे आमदार ॲडव्होकेट अशोक पवार, शिरूर नगरपालिकेचे सभागृह नेते प्रकाश शेठ धारीवाल, मुख्याधिकारी प्रसाद बोरकर, गटविकास अधिकारी अजित देसाई, पोलीस उपविभागीय अधिकारी यशवंत गवारी, भूमी अभिलेखचे अधीक्षक विनायक ठाकरे, सहाय्यक निबंधक एस कुंभार, महावितरणचे उपकार्यकारी अभियंता सोमनाथ माने, नायब तहसीलदार स्नेहा गिरी गोसावी, नायब तहसीलदार सुनील शेळके, तालुका कृषी अधिकारी सिद्धेश ढवळे तसेच विविध शासकीय कार्यालयांचे प्रमुख व त्यांचे कर्मचारी, विद्यार्थी व नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते। यावेळी विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीते गायली तर शेख सर व विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीतांच्या चालीवर कराटे कवायत सादर करत सर्वांचीच मने जिंकून घेतली। या मुख्य सोहळ्यासोबतच शिरूर येथील रयत शाळा, नगरपालिका शाळा व नगर परिषद येथील ध्वजारोहणाचा प्रत्यक्ष आढावा घेतलाय आमचे विभागीय संपादक रवींद्र खुडे यांनी। पाहुयात।